नमस्कार, कीर्तीज रेसिपी कडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा। तर आज मी खास तुमच्याशी दिवाळी फराळ रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एकाच व्हिडिओमध्ये 5 भन्नाट आणि पारंपरिक रेसिपीज। तर बालुशाही बनवून दाखवणार आहे, कुरकुरीत शेव बनवून दाखवणार आहे आणि शंकरपाळी पण बनवून दाखवणार आहे। शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी, झटपट बनणारी तांदळाच्या पिठाची चकली पण बनवून दाखवणार आहे आणि भरपूर अशा लेयर्स असणाऱ्या खारीपेक्षाही एकदम अशी खुसखुशीत पुडाची करंजी सुद्धा बनवून दाखवणार आहे। तर या सगळ्या रेसिपी अगदी सहज पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी बनवून दाखवलेल्या आहेत। या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरच्यांना आणि मित्रमैत्रिणींना, पाहुण्यांना जरूर शेअर करा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। तर हे अर्ध्या किलोचं पॅकेट आहे। तर हा मैदा आपल्याला ताटात एका चाळून घ्यायचा आहे। तर सुजीच्या चाळणीने आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपल्या बालुशाहीला सुरेख असा रंग येण्यासाठी इथं आपल्याला थोडासा फूड कलर घालायचा आहे। तर इथं मी ऑरेंज कलर थोडासा घातलेला आहे, अगदी 1 चिमूटभर घालायचा आहे। आता कोरड्या पिठामध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपली बालुशाही एकदम हलवाई सारखी खस्ता आणि रसरशीत अशी म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये सर्वात सिक्रेट म्हणजे आपल्याला इथं घालायचा आहे छोट्या वाटीने अर्धी वाटी तूप घालायचं आहे। तर हे साजूक तूप आहे। आता याचं मोहन आपल्याला काय करायचं आहे, आता तूप घालताना काय करायचं, आपल्याला गरम अजिबात करायचं नाही। तर आपल्याला असं तूप घालायचं आहे, जास्त म्हणजे गरम करायचं नाही, वितळून घ्यायचं नाही। मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच तुम्हाला घ्यायचं आहे। आता हे चांगलं मोहन या मैद्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर मुटका बनवून घ्यायचा। मुटका बनला की समजायचं आपलं तुपाचं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे। आता इथं सर्वात आणखी एक सिक्रेट गोष्ट म्हणजे इथं आता आपल्याला पीठ मळण्यासाठी हे मैदा बालुशाहीचं जे पीठ मळून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात सिक्रेट म्हणजे इथं आपल्याला कडकडीत असं गरम पाणी वापरायचं आहे। समजा म्हणजे पाण्याला उकळी यायला लागलेली आहे, म्हणजे असं म्हणजे उकळी आलेलं सुद्धा पाणी आपल्याला चालतं, एवढं म्हणजे कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे। तर बघा, मी एकदम असं उकळी आलेलं पाणी होतं। तर मी ते काय केलं, जास्त गरम होतं त्यामुळे या मैद्यामध्ये वाटीने थोडं 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 याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि नंतर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की नंतर आपल्याला हाताने याचा गोळा मळून घ्यायचा आहे। आणि हे पीठ मळायला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही। आता बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणी काय चुका करतात, पीठ मळताना जास्तच घट्ट मळतात आणि बऱ्याच जणी म्हणजे काही काही कोणी कोणी काय करतात की पातळ मळतात। तर पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे, जास्त पातळ पण नाही। तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मीडियमच पाहिजे आहे, म्हणजे जास्त बी घट्ट नाही आणि जास्त बी पातळ नाही। तर बघा, पिठाचा असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर मस्त असं इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आपण जसं पोळ्याला पीठ मळतो की नाही चपातीसाठी, तर त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे घट्ट पाहिजे आहे, जास्त बी लई बी घट्ट नाही, जास्त बी। तर बघा, याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं पिठाचा गोळा आपल्याला एका भाजी पात्रात मी ठेवलेला आहे आणि ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर ते थोडंसं पीठ भिजेपर्यंत आता आपल्याला इकडं पाक बनवून घ्यायचा आहे। आता गॅस चालू केला, त्याच्यावर मी एक पातेलं ठेवलं आणि अर्धा किलो मैद्याची आपल्याला बालुशाही बनवायची, त्याच्यासाठी बघा 1.5 वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी लागणार आहे। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा, आता पाऊण वाटीच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी जरी पाणी घातलं ना तरी सुद्धा चालेल। तर बघा, इथं 1.5 वाटी साखर आणि पाऊण वाटी म्हणजे समजा 1 वाटी पाणी। आता याच्यामध्ये बघा, मी जवळपास 8 ते 10 केशरच्या काड्या घातलेल्या आहेत। तर याने काय होईल, केशर घातल्यानंतर याने आपल्या बालुशाहीचा जो पाक आहे तर त्याला असा थोडासा कलर छान येईल। आणि नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला लगेच इलायची पावडर। तर थोडीशी इलायची घालायची आपल्याला, अगदी छोटासा पाव चमचा।
आणि पाक बनविताना आपल्याला सर्वात महत्त्वाच्या 2 चुका टाळायच्या आहेत. आपल्याला पाक हा 1 तारी पण करायचा नाही जास्त म्हणजे आणि 2 तारी तर अजिबातच नाही. जर तुम्ही 1 तारी जर पाक केला ना, तर तरीसुद्धा काय होईल, आता आपण 2-3 बॅचमध्ये बालुशाही तळून घेतो. तर जर समजा तुम्ही एक बॅच बालुशाही तळून घेतली आणि पाकामध्ये टाकली, की मग तो पाक काय होईल, थंड होतो आणि थंड झाल्यानंतर जर तुम्ही कडक चाचणी घेतली समजा 1 तारीत जर पाक केला ना, तर मग काय होतं, मग तो थंड झाला की नंतर पुन्हा परत तो मग काय होतं त्याची खर बनते साखरेची. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला 1 तारी पाक पण नाही बनवायचा आणि 2 तारी तर अजिबातच नाही. तर 1 तारी पाक होण्याच्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे बंद पण नाही करायचा गॅस, काय करायचं, एकदम कमी गॅस ठेवायचा आणि लगेच आपल्याला बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं, की दुसऱ्या गॅसवर मी काय केलं, पाकाचं जे आपण पातेलं आहे, तर मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि एका गॅसवर मी लगेच बालुशाही बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता इकडं पाक पण आपल्याला कडकडीत असा गरम हवा आहे आणि लगेच आपल्याला इकडं बालुशाही बनवून घ्यायच्या आहेत आणि तळल्या की लगेच आपल्याला गॅसवरच्या पातेल्यामध्ये टाकायच्या आहेत. आता इथं बघा मी बालुशाही बनवून घेते. तर थोडासा आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा. हातावर असा फिरवून गोल करायचा आणि अगदी थोडंसं छिद्र ठेवायचं म्हणजे त्याने काय होतं, थोडंसं छिद्र ठेवायचं जास्त पण नाही. म्हणजे तळताना बालुशाही ही अगदी म्हणजे अशी छान तळते. तर इथं बघा बालुशाही आपल्या पूर्ण सॉरी म्हणजे बनवून झालेल्या आहेत. तर अर्धा किलो मैद्यामध्ये बघा एवढ्या मोठ्या बालुशाही झालेल्या आहेत. आता इकडं बघा आपला पाक पण चालू आहे म्हणजे पाक पण करायचा म्हणजे चालू आहे एका गॅसवर पाकाचं पण पातेलं ठेवलेलं आहे आणि इकडं आपल्याला चेक करायचं आहे. तर एक तारी पाक एकदम अशी म्हणजे तार चलत आहे, तर तेवढा पण नाही पाहिजे आपल्याला. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. असं थोडंसं हाताला चिकट लागायला लागलं, कीच आपल्याला काय करायचं आहे, लगेच बालुशाही एका गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि गॅस जरी तुम्ही बंद केला ना, तरी सुद्धा चालतं. आता इकडं लगेच आपल्याला बघा बालुशाही तळून घ्यायच्या आहेत. आता तेल तापलंय की नाही चेक करायचं आहे. अगदी थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा म्हणजे पीठ टाकायचं थोडंसं आणि तळून वर आलं, की लगेच आपल्याला बालुशाही तळण्यासाठी सोडायचे आहेत. आता बालुशाही तळताना सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे एक टिप तुम्ही लक्षात ठेवा, ती सर्वात महत्त्वाची आहे. तर बालुशाही तेलात टाकताना आपल्याला जास्त पण कडकडीत असं तेल नको आहे. नाहीतर मग काय होईल, बालुशाही आपली ही एकदम अशी त्याला लेयर्स येणार नाहीत, पडदे सुटणार नाहीत आणि एकदम अशी खुसखुशीत होणार नाही. म्हणजे नंतर पाकामध्ये जर सोडली ना, तर ती अशी रसरशीत म्हणजे पाक शोषला जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे काय करायचं आहे, तेल एकदम कडकडीत पण गरम नको आहे आणि तेलामध्ये बालुशाही टाकली, की आपल्याला गॅस हा एकदम म्हणजे कमी करायचा आहे. मध्यम गॅसवर आपल्याला बालुशाही जवळपास 2 ते 3 मिनिट अजिबात पलटी करायची घाई करायची नाही तेलामध्ये सोडली की. बालुशाही एकदम अशी मंद गॅसवरच तळून घ्यायची आहे. आता मंद गॅसवर आपल्याला बालुशाही तळण्यासाठी जवळपास 8 ते 10 मिनिट लागतात आणि मंद गॅसवरच बघा जसजशी बालुशाही तळेल की नाही, तर तसतशी ती आपोआपच तेलात काय होते वरती फुगून येते आणि एकदम ती अशी म्हणजे खुसखुशीत होते ना, हलकी-फुलकी होते. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही. मंद गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली ना, तर मग काय होईल, वरतून तळल्यासारखी दिसेल आणि मधी कच्चीच राहील आणि पाकामध्ये बालुशाही जर टाकली ना, तर मग ती बालुशाही असा पाक पिणार नाही, शोषला जाणार नाही. त्याच्यासाठी बघा सर्वात सिक्रेट ही टिप्स आहे. बघा मंद गॅसवरच काय मस्त अशी बालुशाही आपली तळत आहे. जवळपास आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत, जवळपास 7 मिनिट झालेले आहेत. तर मस्त अशी इथं बालुशाही आपली तळत आलेली आहे. बघा काय रंग पण काय सुरेख आलेला आहे आणि बघा बालुशाहीला आपल्या काय लेयर्स पडलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. एकदम अशी बघा भरपूर असे पडदे लेयर सुटलेली ही बालुशाही आपली इथं तळून झालेली आहे आणि एका गॅसवर इकडं आपलं पाकाचं पातेलं आहे. आता मी तुम्हाला 2 पद्धतीने बालुशाही पाकामध्ये टाकण्याच्या 2 पद्धती सांगणार आहे. आता ही सर्वात म्हणजे नंबर 1 ची पद्धत आहे, तर बालुशाही तळली की आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. म्हणजे त्यात कसं जास्तीचं जे तेल आहे, तर ते तेल नितळलं जातं आणि आता आपल्याला लगेच दुसरी बॅच म्हणजे तळून घ्यायची आहे. तर लगेच बघा इकडे मी कढईमध्ये सेम पद्धतीने अगोदर जशी बालुशाही आपण मंद गॅसवर तळून घेतली की नाही,
अगदी त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. आता इथं बघा, हे पाकाचं पातेलं म्हणजे गरमच आहे, पाक गरमच आहे. मी आता गॅसवरूनच उतरलेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही बालुशाही पाकामध्ये मुरण्यासाठी घालायची आहे. आणि लगेच आपल्याला पलटी करायची नाही. जवळपास काय करायचं 5 ते 10 मिनिट आपल्याला आणि बालुशाही पण गरमच हवी आहे आणि पाक पण आपल्याला गरमच हवा आहे. तेव्हाच आपली बालुशाही ही रसरशीत अशी बनणार आहे. जर तुम्ही गार पाकामध्ये गारच जर थंड झालेली बालुशाही टाकली, तर ती पाक अजिबात शोषला जाणार नाही आणि रसरशीत अशी बालुशाही ती अजिबात बनणार नाही. आणि पाक जर तुम्ही कडक चाचणी जर घेतली ना, तर काय होणार ती बालुशाही असा रस म्हणजे पाक पिणार नाही, असा शोषला जाणार नाही आणि थोडीशी सुकल्यानंतर मग ती काय होईल अशी वरती साखरेची खर आल्यासारखी होईल, पांढरी दिसेल. तर त्याच्यासाठी आपल्याला एक तारी पाक पण बनवून घ्यायचा नाही. त्याच्या अगोदरच गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि बघा इकडं मी एकदम म्हणजे मंद गॅसवरच बघा बालुशाही इकडे तळून घेते, तर तुम्हाला दिसत असेल काय मस्त अशा लेयर्स आलेल्या आहेत त्या बालुशाहीला आणि काय मस्त अशी बालुशाही तळलेली आहे. आता बघा ही आहे पहिली पद्धत. आता हे पाक आहे की पाकातली ही बालुशाही आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि एका ताटामध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे एका चमच्याने. तर बघा काय मस्त अशी रसरशीत अशी मुरलेली ही बालुशाही इथं तयार झालेली आहे. आता इकडं बघा बालुशाही पण इकडं काय मस्त अशी इथं तळत आहे दुसरी बॅच. एकदम अशी खुसखुशीत आणि बघा एकदम अशा भरपूर पडदे सुटलेली मोजता पण येणार नाही एवढ्या लेयर्स पडलेली ही बालुशाही तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. आणि बघा आता इकडं बघा मी पातेल्यातली बालुशाही काढलेली आहे. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत म्हणजे बघा आता तेलामधली बालुशाही काढली, की लगेच आपल्याला इकडं पाकामध्ये सोडायची आहे. तर तुम्ही या पद्धतीने पण एकदा पाकात टाकून बघा आणि थंड बालुशाही म्हणजे आपण चाळणीमध्ये काढून आपण ती पण मी मुरवून तुम्हाला दाखवलेली आहे. तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटतो मला कोणती पद्धत तुम्हाला आवडते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता इथं काय केलेलं आहे कडकडीत असा पाक आहे गरम आणि बालुशाही पण मी काय केली कडकडीत अशी तळलेली लगेच मी कढईतली काढली आणि पाकात सोडली. तर ती बालुशाही बघा ही झालेली आहे. आणि जी अगोदर मी थंड थोडीशी कोमट होती आणि ती बालुशाही पाकात टाकलेली, ती पण मी तुम्हाला पुढे दाखवते. पण जेव्हा आपण तेलातली कडकडीत अशी गरम काढतो की नाही, तर ती बालुशाही बघा काय रसरशीत झालेली होती आणि ही बघा, ही थोडीशी थंड झालेली होती बालुशाही आणि पाक पण बघा म्हणजे थोडासा असा म्हणजे कोमट होता. तर त्याच्यामध्ये टाकलेली ही बालुशाही तर बघा ही एवढी म्हणजे रसरशीत नाही होत. पण जेव्हा तुम्ही म्हणजे कडकडीत अशी तेलातली गरम बालुशाही काढताल आणि कडकडीत अशा गरम पाकामध्ये जेव्हा घालताल की नाही म्हणजे मुरण्यासाठी, तर ती एकदम अशी रसरशीत अशी बालुशाही तयार होते. तर बघा, या बालुशाहीमध्ये आणि या ताटामधल्या बालुशाहीमध्ये काय फरक आहे? तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. पहिल्या प्रयत्नातच अगदी माझी जशी शेव झालेली आहे, अगदी त्याच पद्धतीने तुमची पण अशीच कुरकुरीत शेव बनेल. फक्त तुम्ही मी ज्या दिलेल्या महत्त्वाच्या सिक्रेट गोष्टी आहेत, म्हणजे टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुमची पण अशीच शेव बनणार आहे. चला मग साहित्य पाहूया. आता इथं सर्वात अगोदर बघा, इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इथं हे बेसन पीठ मी दुकानचं घेतलेलं आहे. तर रेडीमेड हे बेसन पीठ आहे. म्हणजे कसं जर दुकानचं बेसन पीठ जर तुम्ही वापरलं ना, तर ते एकदम असं बारीक असतं आणि त्या पिठाला अशी चिकनाई असते जास्त म्हणजे चिकटपणा येतो. पीठ मळल्यानंतर आणि दुकानच्या डाळीचं पिठाची जर आपण शेव बनवली ना, तर ती एकदम अशी कुरकुरीत बनते. जशी की आपण घरच्या डाळीच्या पिठाची बनवतो की नाही, तर त्याच्यापेक्षा दुकानच्या डाळीची शेव तुम्ही बनवून बघा. खूप म्हणजे अशी कुरकुरीत बनते. तर इथं मी अर्धा किलो हे हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते सर्वात अगोदर आपल्याला इथं काय करायचं आहे, एक मोठं ताट घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी ताट घेऊन बघा एक चाळणी घेतली आणि चाळणीच्या सहाय्याने हे पीठ चाळून घेते. तुमचं पीठ जेवढं बारीक असेल ना, तर तेवढ्या त्याच्यामध्ये गोटुळे असतात आणि त्या गोटुळ्या आपल्याला पूर्ण अशा म्हणजे मोडून घ्यायच्या आहे. असं आपण म्हणजे चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्याने काय होतं, पूर्ण पीठ जे आहे तर ते एकदम असं हलकं होतं
आणि त्याच्यामध्ये कणी वगैरे काही कचरा वगैरे असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता इथं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे पिठाचं ताट बाजूला ठेवूया आणि आपण लसूण शेव बनवण्यासाठी आपल्याला शेवेसाठी जो मसाला लागणार आहे, तर तो बनवून घेऊया. इथं मिक्सरच्या भांड्यात छोटी 1 वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 चमचे जिरे आणि छोटा 1 चमचा ओवा घालायचा. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. आणि हे मिक्सरला आता आपल्याला काय करायचं, पाणी न घालता आपल्याला हे असंच मिक्सरला आता वाटून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ आता घातलं तरी सुद्धा चालेल आणि नंतर पीठ मळताना घातलं तरी सुद्धा चालेल. तर मी आताच मीठ घातलेलं आहे आणि बघा पाणी न घालता मिक्सरला छान असं हे वाटण मी मसाला वाटून घेतलेला आहे. आता याच्यापेक्षा एकदम आपल्याला बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अर्ध फुलपात्र म्हणजेच अर्धी वाटी, जी आमटीची वाटी असते की नाही छोटी, तर त्या वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला होता होईल एवढं बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकतात बघा, जो शेवसाठी मसाला लागणार आहे, तर तो मसाला एकदम असा बारीक वाटून घेतलेला आहे. आता इथं बघा तो मसाला जो आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं-थोडं आणि एका चाळणीने आपल्याला पूर्ण हा जो मसाला आहे, तर तो गाळून घ्यायचा आहे. तर इथं मी चाळणी घेतली आणि एक छोटासा बाउल घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. पाणी पण जास्त घालू नका, नाहीतर मग काय होईल, पाणी खूप होईल आणि नंतर मग पीठ खूप पातळ होईल. मग हे पाणी आपलं शिल्लक राहील. त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला पाऊण वाटी ते 1 वाटीपर्यंतच पाणी थोडं-थोडं घालून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो लसणाचा, जिरे आणि ओव्याचा जो काही चोथा असेल, तर तो चोथा आपल्याला चाळणीमध्येच म्हणजे राहतो आणि तो असा दाबून-दाबून त्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे, तर तो फ्लेवर असा पूर्ण गाळून घेतल्याने काय होतं, खाली पाण्यामध्ये तो पूर्ण उतरतो आणि जो चोथा आहे तर तो वरती चाळणीमध्येच राहतो. हा चोथा आपल्याला कशामुळे गाळून घ्यायचा आहे, नंतर आपण जी शेव बनवणार आहोत की नाही, तर त्याच्यामध्ये शेवच्या साच्यामध्ये तो अडकू नये याच्यासाठी आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला पीठ घ्यायचं आहे, म्हणजे जे गाळलेलं सॉरी म्हणजे चाळून घेतलेलं जे आपण डाळीचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपली शेव ही कुरकुरीत होण्यासाठी सर्वात सिक्रेट साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ आहे. तर छोटी 1 वाटी म्हणजेच जवळपास पोहे खायचा जो मोठा चमचा असतो की नाही, तर त्या चमच्याने आपल्याला इथं 5 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता कोरडे जिन्नस आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहेत. इथं जर तुम्हाला थोडंफार मीठ टाकायचं असेल, तर थोडंसं तुम्ही मीठ टाकू शकतात. कारण मी सुरुवातीलाच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. नंतर बघा इथं मी 5 चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे. कारण कसं, तेल हे कडकडीत गरम होतं, मग ते हाताला चटके बसू शकतात. आणि नंतर काय करायचं, हाताने आपल्याला हे तेलाचं मोहन आहे की नाही, तर तेलाचं मोहन आपल्याला पूर्ण या पिठाला लागेल असं आपल्याला हे पिठामध्ये असं जे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. तर इथं बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथं आणखी एक सर्वात सिक्रेट गोष्ट इथं आपल्याला वापरायची आहे, म्हणजे टिप्स इथं वापरायची आहे. आता इथं पुरण गाळायची चाळणी आहे की नाही, तर ती घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे पीठ परत एकदा चाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणताल, की इथं परत पीठ चाळण्याची काय गरज? तर आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे की नाही, तर मग तेलाचं मोहन घातल्यानंतर आपण हाताने चोळून-चोळून ते तेलाचं मोहन पिठाला लावलेलं आहे. पण ज्या काही गाठी असतात, गोटोळ्या असतात तेलाच्या आणि पिठाच्या, तर त्या चाळणीमध्ये वरती राहतात आणि जर तुम्ही नाही चाळून घेतलं आणि जर तुम्ही याच्यातच असं पाणी मळून पाणी आणि मीठ वगैरे हे टाकून तुम्ही जर पीठ मळलं ना, तर मग ह्या पिठाच्या आणि तेलाच्या जे गोटोळे असतात, तर त्या मोडत नाहीत. मग शेव करताना काय होतात, तर त्या सुऱ्यामध्ये अडकतात. मग शेव तुटते आणि गोल गरगरीत शेव पडत नाही. त्याच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि सिक्रेट टिप्स इथं ही वापरलेली आहे.
आता इथं पीठ पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि जो आपण शेवेसाठी मसाला बनवलेला होता, तर ते मसाल्याचं जे पाणी आहे, तर सुरुवातीला पूर्ण हे मसाल्याचं जे पाणी आहे, हे म्हणजे मसाला आहे, तर याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. आता चांगलं हे मसाल्यामध्ये पीठ असं छान मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त जर घट्ट जर वाटत असेल ना पीठ, तर परत आपल्याला काय करायचं आहे, थोडं-थोडं आपल्याला चांगलं पाणी थोडं-थोडं घालायचं आहे आणि परत हे मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी या मसाल्यामध्येच बघा हे चांगलं मळून घेतलं, तर त्याच्यामध्येच एवढं घट्ट झालेलं आहे. आता इथं काय करायचं, आता आपल्याला शेव बनवायची आहे, तर त्याच्यासाठी एकदम असं घट्ट पण पीठ नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. आपण जसं म्हणजे भाकरीचं पीठ करतो की नाही, अगदी आपल्याला त्याच्यासारखंच पीठ हवं आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं सैल पीठ पाहिजे आहे. तर इथं बघा परत थोडं-थोडं पाणी घालायचं. एकदम पाणी घालू नका. थोडं-थोडं पाणी घालायचं आणि हाताने असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे असं गाठी मोडून असं मळून घ्यायचं. एकदम असं बघा मी जसं व्हिडिओमध्ये केलेलं आहे, तर तसंच करायचं आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला शेवसाठी पीठ हवं आहे. आता इथं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे मस्त. इतकंच आपल्याला घट्ट पाहिजे आहे. जास्त घट्ट नको. जास्त घट्ट जर केलं ना, तर शेव बनवायला हाताला खूप त्रास होईल आणि जास्त पातळ जर केलं ना, तर शेव आपली बरोबर येणार नाहीत. अशा गाठी पडतील. नंतर थोडंसं तेल घालायचं, थोडंसं म्हणजे हाताला लावायचं आणि पीठ म्हणजे असं चोपून ठेवायचं म्हणजे एका जागेवर मिक्स करायचं. आता इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लगेच आता आपण शेव बनवूया. तर शेव बनवण्यासाठी इथं बघा मी पितळी सुऱ्या घेतलेला आहे. पितळी सुऱ्या घेऊन त्याच्यामध्ये शेवची छोट्या साइजचीच मी प्लेट घातलेली आहे आणि सुऱ्याला आतून आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतर एका चमच्याने आपल्याला हे शेवचं जे पीठ आहे, तर ते सुऱ्यामध्ये आपल्याला हे असं दाबून-दाबून भरायचं आहे. आणि मध्ये आपल्याला असं म्हणजे थोडं पण म्हणजे अशी हवा राहील नाही पाहिजे म्हणजे दाबून पीठ भरायचं. कशामुळे दाबून पीठ भरायचं? म्हणजे एकसारखी शेव आपली तेलामध्ये सोडताना पडते, मध्ये अजिबात तुटत नाही. तर चला इकडं तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपण सुरुवातीला चेक करूया. तर पाहू शकता थोडंसं पीठ टाकलं तेलामध्ये, पटकन तळून वरती आलं. तर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि लगेच तेलामध्ये आपल्याला शेवचा घाना तळण्यासाठी सोडायचा आहे. तर आता बघा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी शेव बनवत आहे त्याच पद्धतीने काय करायचं, कढीने सुरुवात करायची आपल्याला शेवचा घाना सोडण्यासाठी कढीने सुरुवात करायची आणि मध्ये शेवट करायचा म्हणजे गोल गरगरीत अशी शेव पडते. मस्त अशी शेव आणि लगेच तेलामध्ये शेव सोडली की लगेच पलटी करायची, घाई करायची नाही. अगदी काही सेकंद थांबायचं आणि नंतर थोडीशी अशी कडक झाल्यासारखी वाटली, की लगेच मग ते तेलाचे बुडबुडे कमी झाले, की नंतर पलटी करायची. अशी दाबून-दाबून आपल्याला तळून घ्यायची एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत. आणि जास्त पण आपल्याला गडद म्हणजे लाल रंगावर तळून घ्यायची नाही. नाहीतर काय होईल तेलातून काढल्यानंतर सुद्धा तळण्याची प्रक्रिया ही चालूच असते. मग ती लाल होईल. त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला अशी पिवळसर रंगाची शेव काढायची आहे. तर शेव काढून घेतलेली आहे. एका चाळणमध्ये मी काढलेली आहे. म्हणजे जे काही जास्तीचं तेल असेल, तर ते चाळणमधून खाली ताटामध्ये नितळेल. आता सेम त्याच पद्धतीने बघा, इथं मी दुसरा पण शेवचा घाना तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेली पिठाची पण पूर्ण शेव बनवून घ्यायची आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे. फक्त तुम्हाला मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं, तर वाट कसली बघताय? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साइडची बेल आहे, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते, तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं पाहू शकतात बघा फक्त अर्धा किलो बेसनापासून बघा मोठं एक ताट भरून आपली इथं शेव झालेली आहे. ताटात बसत नव्हती. तर जवळपास मी दुसऱ्या एका चाळणमध्ये काही ठेवलेली आहे. तर पाहू शकतात फक्त अर्धा किलो बेसनापासून एवढी मोठी शेव झालेली आहे.
मी फक्त शेवची प्लेट थोडीशी छोटी घातलेली होती सूर्यामध्ये, तर त्यामुळे बघा काय भरपूर असं एक मोठं ताट भरून शेव झालेली आहे. तर ती कुरकुरीत अशी इथं आपली चकली बनवलेली आहे. ती अगदी शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते. तर ही चकली शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी कोणकोणत्या चुका टाळायला पाहिजेत, तर त्याच मी आजच्या रेसिपीमध्ये अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पीठ कसं मळायचं, पीठ मळताना कोणती काळजी घ्यायची, कोणत्या चुका टाळायच्या, चकली तळताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत. आणखी चकली बनवताना बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणीकडून असे तुकडे पडतात आणि मग ती तळताना अशी विरघळते तेलामध्ये. तर त्याच्यासाठी मी भरपूर अशा लहान-सहान मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत. तर अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेसिपी थोडीशी मोठी झालेली आहे, कारण कसं सविस्तर तुम्हाला एकदम म्हणजे सांगितलेलं आहे त्यामुळे. पण ते अगदी म्हणजे काही लहान-सहान टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमची पण अशीच एकदम कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची झटपट बनणारी चकली तुमची पण नक्कीच होणार आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला आता इथं आपण साहित्य बघूया. इथं तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथं बघा हे तांदळाचं पीठ आपल्याला 3 वाट्या घेतलेलं आहे. आता 3 वाट्या तांदळाचं पीठ आणि इथं डाळवं घेतलेलं आहे. तर याच वाटीने 1 वाटी डाळवं आहे. आता हे डाळवं आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. चला आता आपण हे डाळवं जे आहे की नाही, तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आता इथं बघा डाळवं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला याची बारीक असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर इथं बघा डाळव्याचं बारीक पीठ हे पटकन मिक्सरला बारीक कसं पीठ होतं, त्याला काही जास्त बारीक करायला वेळ लागत नाही. तर बारीक पीठ करून झालेलं आहे. आता ते आपल्याला एका ताटामध्ये ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे. याच्यामुळे चाळायचं आहे की त्याच्यामध्ये एखादी कणी राहते, तर ती कणी काढायची आहे आपल्याला चाळून. त्याच्यासाठी आपल्याला पीठ हे चाळून घ्यायचं आहे. मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच तांदळाच्या पिठाची कुरकुरीत अशी चकली बनवून बघा. झटपट बनते आणि खायला कुरकुरीत लागते. अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत ही कुरकुरीतच. आता आपण पीठ मळून घेऊया. आता बघा ताटामध्ये आपण डाळव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता आपण 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर ते आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद, नंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा धने पावडर घालायची आहे. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे छोट्या चमच्याने 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. याच्याऐवजी जर तुम्हाला दुसरं तुमचं घरचं जर लाल तिखट असेल तर तुम्ही वापरू शकतात. नंतर याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत मोठ्या चमच्याने. आता हे कोरडे मसाले आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर बघा पूर्ण आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं आणि डाळव्याचं. नंतर इथं बघा एक तडका पॅन घ्यायचं आणि आपण तांदळाचं पीठ आणि डाळवा ज्या वाटीने घेतलेला आहे सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तेल हे कडकडीत असं कडवून घ्यायचं आहे. तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. लगेच आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे. आता हे कडकडीत असं आहे. हे मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर ते कडकडीत असं गरम आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ते हाताने असं चांगलं या पिठाला ते तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे. असं हातावर आपल्याला चोळून घ्यायचं. जवळपास 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मोहन तेलाचं पूर्ण पिठाच्या पूर्ण बाजूत म्हणजे लागलं पाहिजे पूर्ण कणाकणात. तर त्याच्यासाठी आपल्याला
हे तेलाचं मोहन एकदम असं व्यवस्थित लागेल असंच आपल्याला हातावर हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा मुटका करून घ्यायचा. जेव्हा मुटका बनेल तेव्हा समजायचं आपलं तेलाचं मोहन हे योग्य प्रमाणात लागलेलं आहे. आता इकडे बघा, एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी हे आपल्याला कडकडीत असं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे. उकळी आलेलं पाणी घ्यायचं आहे आपल्याला, असं उकळलेलं. आणि बघा, या पिठामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या वाटीने किंवा एखाद्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. कारण हे कसं उकळतं पाणी आहे. आपल्याला हे जेवढं म्हणजे तुम्ही गरम पाणी घ्याल ना, तेवढी आपली चकली कुरकुरीत बनणार आहे आणि या पिठाला चिकटपणा येणार आहे आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत. तर या मी काही बऱ्याच अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही नक्की फॉलो करा. ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. आता पाणी हे कसं खूप गरम आहे, त्याच्यामुळे हाताला आपल्या चटके बसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं, की नंतर आपल्याला हाताने हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळताना आपण काय चुका करतो? पीठ आपण हे पटपट असं मळून घेतो आणि त्याला असं जास्त वेळ आपण मळत बसत नाही. मग त्याला असा चिकटपणा येत नाही. त्याला मग अशा चिरा जातात, भेगा जातात पिठाला आणि चिकटपणा नाही आला, की मग काय होतात, चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात, ते तुटतात. गोल गरगरीत अशी चकली आपली बनत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ तुम्ही जितक्या वेळ मळून घ्याल ना, जवळपास 6 ते 7 मिनिट मला हे पीठ मळायला लागतं. तर जवळपास हे पीठ आपल्याला चांगलं 5 ते 6 किंवा 7-8 मिनिट जरी तुम्ही मळून घेतलं ना, तरी सुद्धा चालेल. तुम्ही जितका वेळ हे पीठ छान असं मळून घ्याल, तितकी चकली आपली ही गोल गरगरीत आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत. त्याच्यासाठी आपण जेवढं पीठ छान मळून घ्याल, तितकी तुमची चकली व्यवस्थित बनेल. आता पीठ मळून झालं आहे, तर तेलाचा हात लावायचा आणि आपण जसं भाकरीचं पीठ मळतो की नाही, तर तसंच पीठ आपल्याला हवं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही. तर इथं बघा, पीठ आपलं मळून झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, हे पीठ थोडा वेळ एका पात्रामध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, जवळपास 10 मिनिटासाठी. तर इथं बघा, मी कुकरचा एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ भिजण्यासाठी. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण चकली बनवून घेऊया. आता इथं पीठ मस्त असं भिजलेलं आहे. बघा, काय मस्त असं पीठ भिजलेलं आहे. थोडंसं असं सैल झालेलं आहे. आता याचा थोडासा आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हातावर असं आपल्याला तो मळून घ्यायचा आहे. आणि जे राहिलेलं पीठ आहे, तर त्याच्यावर आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला सुऱ्यामध्ये भरायचं आहे, तेव्हाच आपल्याला पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि लगेच झाकून ठेवायचा आहे. आता इथं बघा, चकली बनवण्यासाठी मी इथं हा पितळीचा सुऱ्या घेतलेला आहे. जर तुम्हाला असाच पितळीचा सुऱ्या जर घ्यायचा असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. आता इथं बघा, सूर्याला काय करायचं आहे, आपल्या पूर्ण सूर्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे कसं पीठ चिकटणार नाही. आणि इथं बघा, मी चकलीची प्लेट घेतलेली आहे. त्याचा जो खरबूड भाग जो आहे ना, तर तो आपल्याला खालच्या साईडने हे करायचा आहे बसवताना. म्हणजे आपण जी चकली बनवणार आहोत की नाही, तर ती एकदम म्हणजे त्या चकलीला असे काटे येतात, म्हणजे काटेदार चकली बनते. आता जो आपण पिठाचा गोळा बनवून ठेवलेला होता हातावर चोळून असा मऊ करून, तर तो सूर्यामध्ये असा दाबून-दाबून भरायचा. आणि इथं एक सर्वात महत्त्वाची टिप्स आहे, म्हणजे काय करायचं, पीठ भरताना हे दाबून भरायचं आणि राहिलेलं बघा, हे पीठ हे झाकूनच ठेवायचं आहे. आता दाबून पीठ सूर्यामध्ये भरल्याने काय होतं, एकसारखी चकली पडते आणि चकली बनवताना त्याचे तुकडे अजिबात पडत नाहीत. तर चला, लगेच तुम्हाला मी चकली बनवून दाखवते. आता इथं बघा, चकली इथं काय मस्त गोल गरगरीत अशी चकली इथं बनते बघा, अजिबात तुकडे पडत नाहीत. आणि चकली बनवून झाली की काय करायचं, चकली बनवताना जे मधलं छिद्र आहे, तर जास्त मोठं ठेवायचं नाही, अगदी छोटंसं ठेवायचं आणि चकलीचे जे एडे आहेत, तर ते एडे असे चिटकून घ्यायचे, मध्ये अंतर सोडायचं नाही. तर काय होतं, तेलामध्ये सोडताना नंतर आपण हाताने उचलून घेतो, तर तेव्हा चकलीचे एडे जे आहे, तर ते मग असे पांगतात. तर गोल गरगरीत राहायची नाही, मग त्याचे तुकडे पडतील. आणि चकली बनवायची झाल्यावर शेवटचं जे त्याचं तोंड आहे, तर ते असं
चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये तळताना चकली ही सुटणार नाही, त्याचे एडे म्हणजे असे मोकळे सुट्टे होणार नाहीत. काय मस्त अशा गोल गरगरीत आणि एकदम अशा काटेदार अशा इथं बघा काय मस्त चकल्या पडतायत. कसलंच बघा चकलीचा तुकडा म्हणजे पडत नाही. आता ही तुम्हाला मी पहिली म्हणजे एक पद्धत सांगितलेली आहे. आता कधी-कधी काय होतं, बऱ्याच जणींना असं मोठ्या ह्याच्यावर अशा मोठ्या ताटावर किंवा अशा मोठ्या ह्याच्यावर अशा म्हणजे करता येत नाहीत चकल्या. पटपट, पटपट करता येत नाही. तर त्याच्यासाठी मी सर्वात एक महत्त्वाची एक टिप्स सांगते. तर काय करायच्या, एकसारख्या आकाराच्या आपल्या प्लेटी घ्यायच्या. तर प्लेटी घेतल्यानंतर बघा, प्लेटीवर आपण अशी चकली बनवू शकतात. जर तुम्हाला जर पटपट अशा चकली जर बनवायला येत नसतील ना, तर अशा एकसारख्या प्लेट घ्यायच्या आणि प्लेटवर एकसारख्या आकाराच्या बघा चकल्या अशा बनवता येतात. चकली बनवून घ्यायची आणि नंतर चकली झाली की त्याचं जे तोंड असतं तर ते साईडचा शेवटचा भाग असतो तर तो आपल्याला असा चोपून घ्यायचा, म्हणजे तो तुटत नाही आणि चकली तळताना ती अशी तेलामध्ये सुटी होत नाही. बघा काय मस्त गोल गरगरीत अशा प्लेटवर सुद्धा नवशिक्यांसाठी ही सर्वात महत्त्वाची बघा सोपी पद्धत आहे. अगदी बघा झटपट बनतात ह्या चकल्या आणि काही जास्त हाताला त्रास होत नाही, काही नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, तेलामध्ये टाकताना बऱ्याच वेळा अशी म्हणजे भीती वाटते, की तेल पोळतंय काय? खरंच म्हणजे कसं नवशिक्यांसाठी ती एक खरंच म्हणजे अ, आता आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण चकली तळून घेऊया. आता इथं बघा गॅस चालू करून आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि चकली तळण्यासाठी तेल हे कडकडीतच गरम हवं आहे, म्हणजे पाहिजे आहे. आता बघा इथं एकदम म्हणजे सोपी पद्धत सांगते. प्लेट घ्यायची. आता प्लेटवरच्या चकल्या तेलामध्ये कशा सोडायच्या तर मी तुम्हाला सांगते अगदी सोप्या पद्धतीने. झाऱ्या घ्यायचा. झाऱ्यावर प्लेट अशी पालती करायची आणि झाऱ्याने चकली आहे ना ती तेलामध्ये अलगद सोडायची. बघा एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही. चकली तेलात टाकल्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे, मध्यम गॅस करायचा आहे. चकली तेलात टाकल्याच्या नंतर आता बघा, चकली तेलात टाकली की लगेच पलटी करायची, घाई अजिबात करायची नाही. जवळपास 1 ते 2 मिनिट आपल्याला चकली पलटी करायची नाही. नाहीतर मग काय होईल, चकलीचे तुकडे पडतील. तर थोड्या वेळाने काय करायचं, चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला चकली ही एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तर इथं बघा पहिली बॅच तळून झालेली आहे. आता बघा जवळपास एक बॅच तळण्यासाठी मला जवळपास 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत. मध्यम गॅसवर चकली कुरकुरीत होईपर्यंत तळण्यासाठी तळायला थोडासा वेळ लागतो. आणि तळल्यानंतर बघा एका मोठ्या झाऱ्यामध्ये चकली काढून घ्यायची आणि नंतर एका चाळणमध्ये आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या. म्हणजे कसं त्याला तेल अजिबात राहत नाही आणि तेल नाही राहिलं की मग शेवटपर्यंत संपेपर्यंत ही चकली आपली कुरकुरीतच राहते, म्हणजे कुरकुरीतच बनते म्हणजे राहते. आता सेम आपल्याला त्याच पद्धतीने राहिलेल्या पूर्ण चकल्या तळून घ्यायच्या आहेत. फक्त चकली तळताना तुम्ही काय करा, जास्त वेळ लागतो, पण जास्त म्हणजे मध्यम गॅसवर तुम्ही जास्त वेळ तळून घ्या. गॅसची फ्लेम तुम्ही अजिबात वाढवू नका. जर तुम्ही गॅसची फ्लेम जर वाढवली ना, तर वरून चकली आपल्याला तळल्यासारखी वाटेल आणि नंतर आपण डब्यामध्ये भरून ठेवली, की लगेच मग काय होईल, ती नरम पडेल. त्याच्यासाठी आपल्याला मध्यम गॅसवर म्हणजे कमी गॅसवरच आपल्याला एकदम कडक आणि कुरकुरीत होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे. इथं आपल्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. इथं आपल्या बघा पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहेत. काय मस्त गोल गरगरीत अशा आणि एकदम अशा काटेदार इथं आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर आज मी तुम्हाला शंकरपाळी 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. आता इथं बघा मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. आता अर्ध्या-अर्ध्या किलोचे म्हणजेच 500 ग्रॅम 500 ग्रॅम वजनीप्रमाणे सांगायचं म्हणलं तर 500 ग्रॅमचं एक पॅकेट आहे. तर असे मी 500-500 ग्रॅमचे 2 पॅकेट घेतलेले आहेत, म्हणजे 1 किलो मैदा आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला अचूक प्रमाण कोणतं किती घ्यायचं तर सांगते.
तर ज्या वाटीने दूध घेतलेलं आहे तर त्याच वाटीने बघा 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. आता इथं साखर घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. साखर ही आपल्याला चोपून अशी दाबून वाटी फुल भरून घ्यायची आहे. नंतर घ्यायची आहे आपल्याला छोटीशी म्हणजे अर्धा चमचा छोटा एक अर्धा चमचा इलायची पावडर घ्यायची आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि खायचा सोडा घ्यायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला बघा इथं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अगदी मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही जर शंकरपाळी बनवली ना, तर अजिबात तुमची शंकरपाळी फसणार नाही. तर 101% तुमची शंकरपाळी बिस्किटपेक्षाही खुसखुशीत बनेल. तर चला दूध आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला चांगलं कोमट करून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला दूध गरम असं म्हणजे कडकडीत असं उकळी येऊन द्यायची नाही, काही नाही. आपल्याला फक्त त्याच्यामध्ये बोट घालून घ्यायचं आहे. म्हणजे बोट घालायचं आणि आपल्याला थोडंसं असा हाताला चटका लागेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यात लगेच आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. तर आपण घेतलेली 1 वाटी साखर, ती साखर हलवून घ्यायचं, चमच्याने मिक्स करायचं. साखर विरघळली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये त्याच वाटीने आपण 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर ते तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता तूप घेताना आपल्याला काय करायचं आहे, जे गरम असं वितळून घेतलेलं तूप आहे की नाही, तर ते घ्यायचं आहे. जास्त तुम्ही घट्ट पण तूप घेऊ नका. जर जास्त तुपाचं प्रमाण झालं तर तुमची शंकरपाळी फसेल. ही तळताना काय होईल, विरघळेल. तर त्याच्यासाठी बघा मी जे 1 किलोसाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण आहे. आता चला सुरुवातीला आपल्याला इथं बघा मोठं एक ताट घ्यायचं आहे पसरट आणि मैदा चाळून घ्यायचा आहे. मैदा सोजीच्या चाळणीने चाळून घेतला. अगदी 2 बोटाची 1 चिमूट आपल्याला मीठ घालायचं आहे. अगदी 1 चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. नंतर घालायची आहे आपल्याला इलायची पावडर. आता गोडाचा पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं 1 चिमूट. त्याने गोडाचा पदार्थ आणखी जास्त चविष्ट बनतो. आता हे आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घेतलं की नंतर आपण जे हे दूध आणि तूप, साखर हे जे मिक्स करून घेतलेलं आहे की नाही, तर ते आपल्याला चमच्याने हलवायचं आपण ह्या मैद्यामध्ये ओतायच्या अगोदर आणि थोडं-थोडं आपल्याला या मैद्यामध्ये हे ओतायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वाटीच्या प्रमाणात जर तुम्हाला सांगायचं झालं ना, तर हा मैदा आहे 4 वाट्या. मोठ्या वाटीने 4 वाट्या आहे. जर तुमची वाटी छोटीशी लहान जर असेल ना, तर तो 6-7 वाट्या भरू शकतो. आता इथं बघा थोडं-थोडं आपल्याला हे तूप आणि दुधाचं जे प्रमाण आहे, तर ते थोडं-थोडं घालून आपल्याला मैदा हे चांगला मळून घ्यायचा आहे. तर बघा पातेल्यामध्ये अगदी थोडंसंच राहिलेलं आहे. आता कधी काय होतं, कधी तुमचं मैद्याचं जे हे मिश्रण आहे, तर म्हणजे हे जे पीठ आहे, तर कधी घट्ट होऊ शकतं, कधी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. जर घट्ट झालं तर काय करायचं, थोडंसं कोमट दूध करायचं. अगदी 1-2 चमचे पोहे खायच्या चमच्याने कमी जास्त प्रमाण होऊ शकतं, पण मला काहीच गरज नाही पडली. मी जेवढं म्हणजे 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतली. तर तेवढ्यामध्ये 1 किलो मैदा मळण्यासाठी मला अजिबात दुधाची किंवा पाण्याची गरज नाही भासली. आणि जर तुम्हाला गरज लागली, जर तुमचं मिश्रण हे मैदा जर पातळ जर झाला ना, तर अजिबात घाबरू नका. नाहीतर मग कसं घाबरताल, की आपलं हे मिश्रण म्हणजे पातळ झालं, शंकरपाळी बनेल की नाही. तर काय करायचं त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड करायचा आणि जर घट्ट जर झालं ना तुमचं हे पीठ जास्तीचंच, तर काय करायचं थोडंसं कोमट दूध करायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. आता हे आपल्याला बघा चांगला घटसर असा उंडा हा मळून घ्यायचा आहे. बघा इथं आपलं शंकरपाळी बनवण्यासाठी हे मैदा मळून झालेला आहे, म्हणजे पीठ मळून झालेलं आहे. आता त्याचा आपल्याला मोठा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हे राहिलेलं जे पीठ आहे शंकरपाळ्याचं, तर हे काय करायचं एखाद्या भाजीपात्रामध्ये झाकण लावून ठेवा किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवा. म्हणजे कसं ते जास्तीचं घट्ट होणार नाही. आता लगेच आपल्याला हे लाटायला घ्यायचं आहे. आता इकडे बघा मी पोळपाट घेतलेला आहे आणि लाटण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता हे लाटताना काय होतं,
साईडने चिरा जातात, तर काही हरकत नाही, चिरा जातच असतात. कारण कसं हे घट्ट आहे आणि याच्यामध्ये आपण तूप घातलेलं असतंय, त्याच्यामुळे त्याला भेगा पडतातच, चिरा पडतात. तर ते नंतर आपल्याला कट करून टाकता येतं. आता इथं बघा आपल्याला अर्धी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता आपल्या शंकरपाळीला जास्त अशा लेयर्स येण्यासाठी सर्वात सिक्रेट एक मी तुम्हाला इथं गोष्ट सांगणार आहे. तर बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की नाही, तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही पोळी अशी दुमडून घ्यायची आहे. तुम्ही असं केल्याने काय होईल, तुमची जी शंकरपाळी बनवणार आहात की नाही, तर त्या शंकरपाळीला भरपूर असे पडदे सुटणार आहेत, भरपूर अशा लेयर्स पडणार आहेत. अगदी तोंडात टाकताच ती जिभेवर विरघळेल एवढी आणि खुसखुशीत बिस्किटपेक्षाही खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही सिक्रेट टिप्स इथं फॉलो करायची आहे. आणि नंतर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. आणि पोळी लाटताना जास्त आपल्याला पातळ लाटायची नाही, तर आपल्याला कितपत म्हणजे जाड ठेवायची आहे, तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता इथं पाहू शकतात पोळी ही आपली लाटून झालेली आहे. आता ह्या साईडने जी चिरा गेलेल्या आहेत, तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत, कट करून टाकायच्या आहेत. साईडने आपल्याला कट करून बरोबर आपल्याला काय करायचं आहे, चौकोन आकार पिठाचा कट करून घ्यायचा आहे. चौकोनी आकारात आपल्याला कट करून घेतल्यानंतर म्हणजे आपल्याला शंकरपाळी एकसारखी कट करता येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत इथं वापरायची आहे. आता बघा साईडचा भाग मी कट करून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला शंकरपाळी बनवण्यासाठी पोळी आपल्याला किती जाड हवी आहे. तर इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एवढी ही पोळी जाड ठेवायची आहे. जास्त पातळ पण ठेवायची नाही. जर तुमची जास्तच पोळी जर जाड असेल ना, तर अगदी वरून थोडंसं लाटण्याने 1-2 वेळा लाटणं फिरवून घ्या. म्हणजेच बघा आपल्याला एवढी जाड पाहिजे आहे. आता इथं तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याने तर काय शंकरपाळी कट करता येत नाही, पण बतईच्या सहाय्याने तुम्हाला शंकरपाळी छान कट करता येते. तर बघा इथे शंकरपाळी आपल्याला एकदम अशा अगोदर उभ्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला छोट्या-छोट्या चौकोनी आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. असा चौकोनी आकाराचा तुम्ही जर पिठाचा आकार कट करून घेतला ना पोळीचा, तर एकदम म्हणजे एकसारखी शंकरपाळी ही कट करण्यात येते. तर पाहू शकतात इथं मी चौकोनी आकाराच्या एकसारख्या अशा शंकरपाळी कट करून घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, एकदम म्हणजे एकसारख्या झालेत की नाही कट करून. तर चला, आता हे आपल्याला काय करायचे आहेत, अगदी छोट्या उलताण्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला तळायला, झाऱ्यावर घ्यायला सोपं पडेल. तर बघा, पूर्ण शंकरपाळी इथं आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे. आता इकडे बघा, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही, तर हे आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा पिठाचा गोळा टाकायचा आहे. थोडीशी गोळी पिठाची टाकायची आणि ती पटकन तळून वरती आली की समजायचं आपलं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर बघा, आता शंकरपाळी आपल्याला तेलामध्ये झाऱ्यावर घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे. आणि लगेच आपल्याला गॅस काय करायचा आहे, मध्यम करायचा आहे. शंकरपाळी तेलात सोडेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि नंतर मध्यम गॅस करायचा आहे. आणि तेलामध्ये शंकरपाळी सोडली की इथे एक सर्वात महत्त्वाची टिप्स वापरायची आहे. मी ती तुम्हाला सांगते ती. तर शंकरपाळी तेलामध्ये सोडली की लगेच शंकरपाळी हलवण्याची घाई बिलकुल करायची नाही. जर तुम्ही शंकरपाळी लगेच जर तेलामध्ये सोडली आणि लगेच जर हलवत असाल ना, तर तुमची 100% शंकरपाळी ही तेलामध्ये विरघळेल. आता बघा शंकरपाळी हलवताना आणखी एक तुम्हाला मी महत्त्वाची टिप सांगणार आहे. ती म्हणजे आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्यानंतर आपल्याला जवळपास 2 मिनिट आपल्याला शंकरपाळी 1.5 ते 2 मिनिट आपल्याला अजिबात हलवायची नाही आणि नंतर हलवायची आहे तर ती झाऱ्याने अजिबात हलवायची नाही. तर इथं सर्वात महत्त्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला उलताना घ्यायचं आहे आणि उलताना किंवा
चमचा आणि चमच्याच्या किंवा उलताण्याच्या दांड्याने आपल्याला शंकरपाळी ही सतत हलवत राहायचं आहे. आणि नंतर आपल्याला बघा शंकरपाळी ही चांगली थोडासा गुलाबी रंग यायला म्हणजे लागला की मग नंतर आपल्याला झाऱ्याने हलवायची आहे. आता तुम्हाला वाटत असेल की उलताण्याच्या दांड्याने शंकरपाळी कशामुळे हलवायची? तर मी तुम्हाला सांगते, शंकरपाळी हलवत असताना उलताण्याच्या दांड्याने जर हलवली ना तर एकसारखी ही शंकरपाळी पूर्ण तळली जाते आतपर्यंत आणि एकदम अशी खुसखुशीत बनते. आता झाऱ्याने जर तुम्ही हलवत असाल ना तर मग काय होतं, झाऱ्या हा मोठा असतो, मग त्याने काय होईल, शंकरपाळी ही विरघळते. आता शंकरपाळी बघा मस्त अशी तळलेली आहे. जास्त पण आपल्याला लाल रंग येऊ द्यायचा नाही. थोडीशी आपल्याला फेंट कलरवरच तळून घ्यायची आहे. कारण कसं तेलातून शंकरपाळी आपण काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळी तळण्याची जी क्रिया असते तर ती चालूच असते. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी फेंट कलरवरच आपल्याला काढून घ्यायची आहे. आता बघा इथं मी छोट्या झाऱ्याने मोठ्या झाऱ्यावर शंकरपाळी ही मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेतली आणि चांगली नितळून आपल्याला इकडे एका ताटामध्ये एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. आता एक बॅच आपली तळून झालेली आहे. सेम पद्धतीने आपल्याला राहिलेली शंकरपाळी त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. झाऱ्यावर शंकरपाळी आपल्याला घ्यायची आणि 2 वेळा जेवढी तेलामध्ये, आता मी मोठी कढई घेतलेली आहे पसरट, तर जवळपास बरीच शंकरपाळी बसते. तर जवळपास 1 किलोची मला 3 ते 4 बॅच मध्ये शंकरपाळी तळण्यासाठी वेळ लागतो. तर बघा आता सेम पद्धतीने राहिलेली शंकरपाळी आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. काय मस्त सुरेख असा कलर आलेला आहे. अगदी बघा काय एकदम अशी गुबगुबीत अशी ही शंकरपाळी, भरपूर लेयर्स असलेली इथं ही शंकरपाळी आपली तळलेली आहे. मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय, पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. इथं बघा आपली 1 किलोची पूर्ण शंकरपाळी ही तळून झालेली आहे. अगदी बघा हातात मी तुम्हाला एक अशी फोडून पण दाखवलेली आहे. अगदी बोटाने अशी दाबली की पटकन अशी ती फुटते. एवढी म्हणजे बिस्किट पेक्षाही खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकता जिभेवर विरघळणारी भरपूर अशी लेयर्स असलेली ही खुसखुशीत शंकरपाळी तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. आता इथे सर्वात अगोदर आपल्याला 500 ग्रॅम हरभरा डाळ घ्यायची आहे. याला चना डाळ देखील म्हटलं जातं. तर आता ही घरचीच आहे, माझी घरचीच डाळ आहे. तर इथं मी ही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि चांगला अशी पिवळ्या कलरचीच घ्यायची आहे. त्याच्यासाठी बघा मी इथं 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. नंतर इथं बघा तूप घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी इथं मी तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण, साखरेचं प्रमाण मी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देणार आहे. तर नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. आता सर्वात अगोदर आपल्याला इथं ही डाळ भाजून घ्यायची आहे. तर मी अगदी खास टिप्स सहित मी तुम्हाला आज रेसिपी शेअर करत आहे. आता ही डाळ आपल्याला सुरुवातीला जवळपास 10 ते 12 मिनिट मंद गॅसवर आपल्याला ही हरभरा डाळ चांगली भाजून घ्यायची आहे. याने काय होईल, नंतर जे आपल्याला बेसन पीठ जवळपास अर्धा तास भाजावं लागतं की नाही, तर ते भाजण्याची गरज पडणार नाही. बऱ्याच जणी काय करतात, डायरेक्ट बेसन पीठ घेतात आणि ते भाजून लाडू बनवतात. मग ते बेसन पीठ भाजायला आपल्याला जवळपास अर्धा तास लागतो. त्याच्यासाठी आपण आणि ते लाडू जे आहेत तर ते लाडू टाळ्याला असे चिटकतात. त्याच्यासाठी आपल्याला ही सिक्रेट पद्धत इथं वापरायची आहे. आता डाळ मी 10 मिनिट भाजून घेतलेली आहे आणि ती आपल्याला थंड करून घ्यायची आहे. डाळ थंड झालेली आहे. आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बारीक दळून घ्यायची आहे. याचं असं आपण थोडंसं असं म्हणजे रवाळ असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. ही टिप्स इथं म्हणजे आपण कशामुळे करणार आहोत, जे आपण लाडू बनवणार आहोत की नाही, तर ते अगदी मऊसूत पेड्यासारखे आणि अगदी दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतात. आता हे पीठ आपल्याला मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे. असं रवाळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे.
आता शेवटी त्याच्यामध्ये काय होतं, चाळणीमध्ये थोड्याशा अशा डाळीच्या कण्या राहतात, तर त्या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आणि परत त्याचं पीठ बनवून घ्यायचं. आता इथं बघा पीठ हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकतात काय रवाळ असं दाणेदार असं पीठ इथं मी करून घेतलेलं आहे. चला आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आता पीठ हे आपल्याला किती वेळ भाजायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता इथं बघा सुरुवातीला हे पीठ आपल्याला जवळपास 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवर, आता शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला 5 ते 6 मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तूप न घालता. आता इथं पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 6-7 मिनिट झालेले आहेत आणि पीठ हे चांगलं असं भाजलेलं आहे. डाळ भाजताना सुद्धा असा फुटण्यासारखा वास येतो आणि पीठ भाजताना सुद्धा असा मस्त असा खमंग घरामध्ये स्वाद म्हणजे सुटतो. मस्त असं बघा मंद गॅसवर हे पीठ मी भाजलेलं आहे आणि थोडासा कलर देखील चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आताच्या स्टेपला इथं काय करायचं, जे आपण तूप घेतलेलं होतं की नाही, जवळपास अर्ध्या वाटीपेक्षा आपण थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे. तर त्यातलं काय करायचं, जवळपास आपल्याला 3 ते 4 चमचे तूप शिल्लक ठेवायचं आहे आणि बाकीचं सर्व तूप आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. आता तुपाचं वजनी प्रमाण पूर्ण मी डाळीचं, साखरेचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता तूप घातल्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला सर्व गोटुळे जे आहेत की नाही, तर त्या उलताण्याने अशा फोडता येत नाहीत, मोडता येत नाही. त्याच्यासाठी बघा इथं मी जाड असा मोठा चमचा घेतलेला आहे. तर त्याने असं आपल्याला गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये कसल्याच गाठी, गोटुळ्या वगैरे अजिबात ठेवायच्या नाहीत. तर इथं बघा मी सर्व गाठी अशा मोडून घेतलेल्या आहेत आणि जसजसं आपण हे बेसन पीठ भाजत जातो तसतसं या बेसनाला असा ओलसरपणा येतो, तेलकटपणा येतो. परत याच्यामध्ये बघा राहिलेलं जे आपलं तूप होतं की नाही, तर त्यातलं मी परत 1-1.5 चमचा तूप घातलेला आहे. परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जवळपास 2-3 मिनिट भाजायचं आणि त्या गोटळ्या सर्व अशा मोडून घ्यायच्या. सर्व तूप तुम्ही एकदम घालू नका. थोडं-थोडं तूप घालायचं आहे. बघा चमच्याने मी सर्व गाठी अशा मोडून घेतलेल्या आहेत. तर हे आपलं लाडूचं जे मिश्रण आहे, तर असं ओलसर झालेलं तुम्हाला दिसत असेल. त्याला असं तूप सुटायला लागलेलं आहे आणि असं ओलसर झालेलं आहे. बघा काय मस्त असं लाडूचं मिश्रण हे असं मस्त भाजलेलं आहे आणि असा खूप छान असा स्वाद घरामध्ये सुटलेला आहे. आता बघा शेवटी काय करायचं, थोडंसं अगदी 1 चमचा भरच तूप राहिलेलं होतं, ते देखील मी या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. जेवढं आपण तूप घेतलं होतं, तेवढं तूप वापरायचं आहे आणि नंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघा रव्याचं जे सॉरी म्हणजे जे लाडूचं मिश्रण आहे, तर ते मस्त असं बघा त्याला तूप सुटलेलं आहे आणि ओलसर झालेलं आहे. तर पाहू शकतात. चमच्याने सर्व गाठी अशा मी मोडून घेतलेल्या आहेत. एकदम असं मऊसूत आणि दाणेदार असं इथं बघा बेसनाचं पीठ तुपामध्ये आपलं भाजून झालेलं आहे. आता इथं बघा पुढे जाऊन आपल्याला एक जास्तीची म्हणजे एक स्टेप करायची आहे. त्याने आपले लाडू बनवायला अगदी सोपे जाणार आहेत. आता इथं काय करायचं, मी अगदी पोहे खायच्या चमच्याने 2-3 चमचे पाणी घेतलं. त्याच्यामध्ये 8 ते 10 केशरच्या काड्या घातल्या. म्हणजे आपल्या लाडूला सुरेख असा रंग येण्यासाठी आणि ते याच्यामध्ये घालायचं. नंतर चांगलं हे मिश्रण परत आपल्याला काय करायचं, केशरचं पाणी घातल्यानंतर परत आपल्याला 5 ते 6 मिनिट हे मिश्रण भाजायचं आहे. ते काय होतं थोडंसं कोरडं पडतं आणि नंतर पहिल्या स्टेपला हे असं ओलसर होतं मिश्रण. मस्त इथं बघा मिश्रण पहिल्या स्टेपला आलेलं आहे. सर्व मिश्रण बघा मी मंद गॅसवरच भाजून घेतलेलं आहे सुरुवातीपासून ते शेवटीपर्यंत. आता इथं आपल्याला करायचं आहे गॅस बंद. आता हे पीठ आपलं छान असं भाजलेलं आहे आणि ते आता इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पसरट ताटामध्ये. आता इथं आपण जास्तीची एक स्टेप काय करणार आहोत ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर ती स्टेप तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेली नसेल. तर ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता हे मिश्रण बघा
आपल्याला थोडंसं चांगलं असं गरम म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच बघा आपल्याला ती जास्तीची स्टेप करायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. तर तोपर्यंत मी हे थोडंसं पसरून ठेवलेलं आहे. आता बघा थोडंसं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट आहे. याच्यामध्ये घालायची आहे आपण जी पिठी साखर घेतलेली होती, तर ती सर्व पिठी साखर आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे लाडूच्या मिश्रणामध्ये. तर सर्व साखर आपण इथे घातलेली आहे. नंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा इलायची पूड घालायची आहे. नंतर आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं हाताने चोळून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे साखर आणि इलायची या मिश्रणाला चांगली लागल्या जाते. हाताने आता मी मिक्स करून घेते. आता इथं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला आता कोणती स्टेप आहे जास्तीची आपण करणार आहोत तर ती सिक्रेट टिप्स आहे. तर बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं आणि हे आता मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल, पण आता हे आपल्याला इथं काय करायचं आहे आणि हे थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकतात बघा मिक्सरला फिरवल्यानंतर या मिश्रणाला असा बऱ्यापैकी ओलसरपणा आलेला आहे आणि याचे लाडू बघा अगदी सहज वळवता येतात. तुम्हाला अगोदर हे मिश्रण कोरडं वाटत होतं, पण आता लक्षात आलंच असेल की बघा मिक्सरला हे मिश्रण बारीक करून म्हणजे थोडंसं फिरवून घेतल्यानंतर ती साखर जी आहे तर त्याने ओलसरपणा आलेला आहे आणि बघा आता आपल्याला लाडू अगदी सहज वळता येतात. तर चला आता आपण लगेच लाडू वळवून घेऊया म्हणजे लाडू बनवून घेऊया. परत मिश्रण पूर्ण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि छोट्या-छोट्या आकाराचे तुम्हाला लहान-मोठ्या आकाराचे गोल गरगरीत असे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर बघा अगदी एका हाताने सहज हे लाडू वळवता येतात, बनवायला येतात. गोल गरगरीत आकार येण्यासाठी नंतर दोन्ही हातावर असा गोल फिरवून घ्यायचा आणि बघा काय मस्त सुरेख असा इथं आपला बघा अजिबात न रेलणारा आणि अगदी बघा मऊसूत अगदी दाणेदार असा टाळ्याला न चिटकणारा रवाळ असा टेक्स्चर असलेला हा बेसन लाडू इथं बनवून तयार झालेला आहे. तर मी सुरुवातीला इथं एक लाडू तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. अगदी तुम्हाला मी परत आणखी एक लाडू बनवून दाखवते. अगदी हे लाडू सहज बनवायला येतात. सोपी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे आणि भरपूर अशा टिप्स सहित मी आज तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर इथं बघा 2 लाडू आपले बनवून झालेले आहेत आणि नंतर याच्यावरून आपल्याला सजावटीसाठी बघा पिस्त्याचे काप घालायचे आहेत म्हणजे एक पिस्त्याचा काप त्याला चिकटून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात इथं आपले सर्व बेसनाचे लाडू इथं बनवून झालेले आहेत. तर अर्धा किलो डाळीमध्ये जवळपास 28 ते 30 लाडू बनवून तयार झालेले आहेत. तर पाहू शकतात मी तुम्हाला एक फोडून दाखवते. अगदी पेड्यासारखा मऊसूत दाणेदार असा इथं आपला बेसन लाडू बनवून तयार आहे. नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा हे बेसन लाडू नक्कीच बनवून बघा. इथं आपल्याला बघा मोठं ताट घ्यायचं आहे आणि सुरुवातीला इथं बघा मेजरमेंटचा जो मोठा कप आहे तर त्या कपाने इथं 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं एक चिमूटभर घालायचं. आता चिमूटभर मीठ घातलं नंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे जे आपला तडका पॅन आहे तर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आणि हे तूप कडकडीत असं गरम करायचं आहे आणि हे तुपाचं कडकडीत असं हे मोहन गरम करून आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे. त्याने काय होईल आपण जी करंजी बनवणार आहोत की नाही तर त्याला भरपूर अशा लेयर्स पडदे सुटणार आहेत. नंतर याला छान असं तुपाचं मोहन चोळून घ्यायचं म्हणजे करंजी आपली खुसखुशीत होणार आहे. चांगलं असं तुपाचं मोहन लागलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. इथं बघा पिठाचा गोळा घट्ट असा मळून घेतलेला आहे. तो आपल्याला जवळपास थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी. आता इथं आपल्याला सारण बनवायचं आहे.
तर सारण बनवण्यासाठी बघा लागणारं साहित्य, तर इथं मी 2 कप, जो आपण कप मैदा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने 2 कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. जर तुमच्याकडे घरचं जर खोबरं असेल तर घेऊ शकतात. अगदी पाव कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप खवा घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे, काजू आणि बदाम थोडेसे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, 2 चमचे खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा इलायची पूड घेतलेली आहे आणि तूप लागणार आहे. चला आता आपण सारण बनवण्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, गॅस चालू करायचा आहे. इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथं तुम्ही घरचं जर सुक्कं खोबरं म्हणजे तुमच्याकडे जर घरचं जर खोबरं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात. त्याचा जो काळा पाटीचा भाग आहे तर तो काढून बघा पटकन हे खोबरं भाजलं जातं. तर हे भाजून घेतलं एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायची आहे 2 चमचे खसखस. तर ही खसखस थोडीशी आपल्याला तांबूस रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि पटकन भाजल्या जाते खोबरं, खसखस. नंतर लगेच आपल्याला सर्व साहित्य जे आपण हे सारणाचं साहित्य भाजून घेणार आहोत की नाही, तर ते सर्व आपल्याला जे आपण खोबरं काढून घेतलेलं आहे तर त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला पाव कप रवा घ्यायचा आहे. आता रवा भाजताना याच्यामध्ये पोहे खायचा 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर रवा असा चांगला खमंग असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर रवा इथं छान भाजलेला आहे खमंग असा मस्त. नंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला ड्रायफ्रुट्स जे आपण तुकडे करून घेतलेले होते तर ते याच्यामध्ये लगेच घालायचे आहेत. त्याला भाजायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि रवा हा आपला गरम आहे, त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे काजू आणि बदाम याचे तुकडे पटकन हे भाजले जातात. हलकेसे भाजले की नंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर मस्त भाजलेला आहे आणि रवा ड्रायफ्रुट्स हे काढून घेतले. नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप खवा थोडासा गरम करून वितळून घ्यायचा आहे. नंतर तो देखील आपल्याला याच्यावर काढून घ्यायचा आहे. आता सारणाचं सर्व साहित्य आपण इथं बघा ह्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. एकदम असं थंड होईपर्यंत नंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. चला आता आपण हे थंड करून घेऊया. आता इथं पाहू शकतात बघा हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे. तर एकदम असं थंड झालेलं आहे. तर सुरुवातीला मी चमच्याने थोडं मिक्स केलं. तर आता चमचा काढून ठेवलेला आहे आणि हाताने आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कसं याच्यामध्ये आपण खवा घातलेला आहे ते चांगलं पूर्ण एकजीव करून घ्यायचं. नंतर तुम्हाला याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला इलायची पूड घालायची आहे. तर अर्धा पाऊण चमचा इलायची पावडर घालायची आणि नंतर घालायची आहे अर्धा कप पिठी साखर. आता साखर घातल्यानंतर चांगलं परत एकजीव करायचं आणि थोडंसं टेस्ट करून बघायचं गोड झालंय की नाही आपलं हे करंजीचं सारण. आणि जर कमी जास्त झालं तर साखर परत कमी जास्त जर वाटलं तर टाकू शकतात. तर चला आता सारण तयार झालेलं आहे. आता आपण करंजीसाठी आपल्याला जो साठा लागणार आहे तर साठा बनवूया. इथं बघा एका वाटीमध्ये 2 चमचे मोठ्या चमच्याने जो पोहे खायचा मोठा चमचा आहे त्याने 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप हे आपल्याला घट्टच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कॉर्न फ्लोअर घालायचं आहे 2 चमचे. जर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही इथं तांदळाची पिठी वापरू शकतात आणि हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. त्याची अशी म्हणजे क्रीमी पेस्ट म्हणजे क्रीम बनवल्यासारखं असं फेटून घ्यायचं आहे. तर बघा साठा झालेला आहे तयार आपल्याला. आता काय करायचं आहे करंजीचं पीठ पण चांगलं म्हणजे भिजलेलं आहे. कारण आपण सारण बनवून घेईपर्यंत साठा बनवेपर्यंत चांगलं हे करंजीचं पीठ भिजलेलं आहे. आता परत आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे, चांगलं मऊ करून घ्यायचं आहे. जास्त पातळ मळायचं नाही हे पीठ, तर तुम्ही लक्षात ठेवा. परत बघा हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर याचं काय करायचं आहे एकसारखे आपल्याला 7 गोळे करून घ्यायचे आहेत.
आणि गोळे करताना आपल्याला एकसारखेच उंडे करायचे आहेत. मग तुम्ही 4 करू शकतात, 5 करू शकतात, 6 करू शकतात किंवा 7 करू शकतात. इथं मी 7 उंडे करून घेतलेले आहेत. आता ते उंडे आपल्याला एका पात्रामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याला झाकण लावायचं आहे. आता चला आपल्याला आता करंजी बनवण्यासाठी आता आपल्याला साधे बघा अशा एकसारख्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपण 7 पोळ्या लाटून घेणार आहोत. सुरुवातीला बघा काय करायचं, पिठाचा एक गोळा घ्यायचा, पोळपाटावर ठेवायचा आणि त्याच्यावरून थोडासा मैदा आपल्याला भुरभुरायचा आहे. थोडासा मैदा लावायचा आणि एकदम अशी पातळ होता होईल एवढी छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तर आज मी तुम्हाला पुडाची करंजी बनवून दाखवणार आहे. एकदम अशी खारीपेक्षाही खुसखुशीत आणि खारीपेक्षाही भरपूर लेयर्स असलेली ही लेयरदार पुडाची करंजी. तर बघा इथं एक पोळी एकदम अशी पातळ जेवढी लाटत आहे तेवढी लाटून घ्यायची आहे. एकसारखी अशी मस्त बघा पूर्ण पोळी एकसारखी लाटून घेतलेली आहे. आता मी ही एका बघा ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता सेम याच पद्धतीने राहिलेला आपल्याला 7 उंडे जे आहेत तर त्याच्या म्हणजे 6 आपण 7 पोळ्या करणार आहोत. त्यातली मी एक लाटून दाखवली. आता दुसरी पण लाटून घेते आणि सेम याच पद्धतीने राहिलेल्या देखील 5 पोळ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्या पूर्ण 7ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथं पाहू शकतात बघा 7 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता सुरुवातीला काय करायचं, एक पोळी पोळपाटावर घ्यायची आणि त्याला जो आपण साठा तयार केलेला आहे की नाही, तर तो साठा आपल्याला या पोळीला पूर्ण पोळीला वरतून असा लावून घ्यायचा आहे. आता पूर्ण पोळीला बघा साठा लावून झालेला आहे. पूर्ण कडेपर्यंत हा साठा पूर्ण लावून घ्यायचा. नंतर याच्यावरून आपल्याला दुसरी पोळी लगेच ठेवायची आहे आणि जर तुमची पोळी थोडीशी लहान मोठी जर असेल ना तर काय करायचं, जर तुमची पोळीवरची छोटी थोडीशी असेल तर थोडीशी अशी सरकवायची, लगेच ती सरकल्या जाते. आता परत पहिल्या पोळीला जसं आपण वरतून साठा लावला होता की नाही, अगदी तसाच आपल्याला वरत्या ह्या दुसऱ्या पोळीवरून सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. असं करत करत आपल्याला 7ही पोळ्यांवरती काय करायचं आहे, साठा लावून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या पोळीला बघा साठा लावून घेतलेला आहे. आता लगेच याच्यावरून आपल्याला तिसरी पोळी ठेवून घ्यायची आहे आणि थोडीशी कमी जास्त वाटली तर हाताने अशी दाबायची, पटकन ती अशी लांबल्या जाते. परत ते याच्यावरून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. तर बघा तिसऱ्या पोळीवरून सुद्धा मी साठा लावून घेतलेला आहे. परत याच्यावरून आपल्याला चौथी पोळी घ्यायची आहे. नंतर परत आपल्याला या चौथ्या पोळीला सुद्धा वरतून साठा लावून घ्यायचा आहे. आणि साठा बनवत असताना तूप हे वितळून घेऊ नका, घट्टच तूप घ्यायचं आहे. साठा हा आपल्याला घट्टच हवा आहे. आता बघा परत या पोळीवरून आपल्याला परत साठा लावून घ्यायचा आहे. असं करत करत आपण ज्या 7 पोळ्या लाटून घेतलेल्या होत्या तर पूर्ण 7ही पोळ्या अशा आपल्याला एकावर एक ठेवायच्या. परत त्या पोळीला वरतून साठा लावायचा, परत दुसरी पोळी ठेवायची, नंतर त्याच्यावरून परत साठा लावून घ्यायचा. असं करत करत आपल्याला 7ही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा एकावर एक ठेवून. आणि शेवटची जी म्हणजे 7वी पोळी आहे की नाही, तर त्या 7व्या पोळीला देखील वरतून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. तर बघा इथं 7ही पोळ्यांना बघा पूर्ण असा साठा लावून झालेला आहे आणि आता आपल्याला याचा एक असा दाबून दाबून असा एक रोल बनवून घ्यायचा आहे. आता रोल कसा बनवायचा तर मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अशी कसलीच हवा राहिली ना पाहिजे, नाही तर मग काय होईल, एकसारखा असा रोल बनणार नाही आणि नंतर आपण पुडाची करंजी बनवणार आहोत तर ते व्यवस्थित होणार नाही. तर बघा हे असं आपल्याला थोडं थोडं प्रेस करत करत काय करायचं आहे, असं हाताने रोल फिरवत फिरवत आपल्याला तो दाबून दाबून असा रोल छान बनवून घ्यायचा आहे. आणि इथं एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे. रोल असा बनवला की थोडासा फिरवायचा आणि हाताने असा प्रेस करत दाबत दाबत आपल्याला हात असं सरकत सरकत हा जो रोल आहे तर तो असा लांबवत चालायचा आहे. नंतर करायचं आहे आपल्याला बघा पोळपाटावर असं थोडंसं असं हाताने फिरवत फिरवत असा हा रोल आपल्याला लांबवून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला
करंजी लाटण्यासाठी आपल्याला छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत. जर म्हणजे साईडचा जो भाग आहे तर तो कट करून साईडला ठेवायचा आहे. आणि नंतर बघा एक एक कांड्याच्या अंदाजाने म्हणजे 1-1 इंचाचे आपल्याला हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि हे गोळे केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण एका काय करायचे आहेत पात्रात ठेवायचे आहेत. त्याला वरतून झाकण लावायचं आहे. आणि जर तुम्हाला पात्रात जर ठेवायच्या नसतील तर एखाद्या ताटात ठेवायच्या आणि सुती कपडा एखादा चांगला स्वच्छ असा धुवून ओला करून घ्यायचा चांगला आणि तो त्याच्यावर झाकून ठेवायचा. आता करंजी लाटताना बघा कशी लाटायची म्हणजे तर एक लाटी घ्यायची आणि मधोमध अशी थोडीशी बोटाने प्रेस करायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला करंजीचं जे पान असतं आमच्याकडे याला पान म्हटलं जातं. तुमच्याकडे आता काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचं छान अशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे. पुरीच्या आकाराचीच लाटून घ्यायची. छोटी पुरी आपण करतो की नाही तर त्याच आकाराची लाटून घ्यायची. आणि इथं एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे. कारण कसं करंजी बऱ्याच जणींची काय होते तेलामध्ये तळताना फुटते. त्यातलं जे सारण आहे तर ते तेलामध्ये बाहेर म्हणजे येतं करंजीतून मग तेल खराब होतं. तर त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट एक टिप्स इथं मी वापरणार आहे. तर बघा इथं याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे या करंजीमध्ये. आणि इथं सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे बघा आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि अलगद आपल्याला पोळीची जी म्हणजे ही छोटीशी जी आपण पुरी लाटून घेतलेली आहे करंजीसाठी. तर काय करायचं साईडने थोडंसं दूध लावून घ्यायचं. तर कढीपर्यंत नाही लावायचं तर गहूभर अंतर ठेवायचं आणि आतून थोडंसं असं दूध बोटाने लावून घ्यायचं. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही करंजी अशी दुमडून घ्यायची आहे. अशी 2 बोटाने काय करायचं आहे असं दुमडून घ्यायची आहे. एका हाताने डाव्या हाताने धरायची आणि उजव्या हाताने काय करायचं अंगठ्याने आणि अंगठ्या बसल्या बोटाने अशी दाबत दाबत चालायची. चांगली ही करंजी अशी दाबून घ्यायची आहे नाहीतर मग काय होईल तेलामध्ये फुटेल. जर तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर जर केला ना तर करंजी अजिबात फुटत नाही. त्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही. फक्त करंजी दाबताना व्यवस्थित त्याचं तोंड जे आहे तर ते व्यवस्थित दाबून घ्या. तर बघा इथं मी एका ताटामध्ये करंजी केक बनवून दाखवलेली आहे. आता परत बघा एक मी तुम्हाला करंजी कशी लाटायची ते दाखवते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे करंजीची छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. आणि मस्त असं बघा लाटून घ्यायची. आणि जशी मी अगोदरची करंजी भरली तर तसंच आपल्याला सारण याच्यामध्ये सुद्धा भरून घ्यायचं आहे. तर बघा साईडने असं दूध लावून घ्यायचं बोटाने. म्हणजे काय होतं करंजी दुमडताना अशी चिटकल्या जाते ती फुटत नाही. त्यातलं सारण अजिबात बाहेर येत नाही. त्याच्यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची करंजी अजिबात बिघडणार नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघतच आला आहात तर प्लीज एक लाईक करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे अशाच झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये ज्या रेसिपी बनवून तयार होतात तर मी त्याच रेसिपी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलवर मी शेअर करत असते. आणि तुम्हाला साईडची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे म्हणजे सर्वात अगोदर माझ्या तुम्हाला अशाच नवनवीन आणि युनिक अशा रेसिपी पाहायला भेटतील. तर इथं पाहू शकता तिथं करंज्या आपल्या बनवून झालेल्या आहेत आणि आता लगेच आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेल जास्त कडकडीत पण आपल्याला गरम नको आहे. तर आपण बालुशाही तळतो की नाही तर बालुशाही शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला जसं तेल हवं लागतं तर तसंच तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. आणि नंतर तेलामध्ये करंजी सोडली की त्याच्यावरती आपल्याला झाऱ्याने असं अलगद तेल सोडायचं आहे. म्हणजे काय होतं ही टिप्स एक इथं नक्की फॉलो करा म्हणजे करंजीला आपल्या भरपूर अशा लेयर्स येतात, पडदे सुटतात. तर तुम्हाला दिसत असेल बघा करंजीला आपल्या भरपूर अशा पडदे सुटलेले आहेत, भरपूर असे लेयर्स आलेले आहेत. असं झाऱ्याने आपल्याला करंजीवर तेल थोडं 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 असं सोडायचं आहे म्हणजे. आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम म्हणजे कमीच ठेवायची आहे. नाहीतर काय होईल करंजी आपली ही वरतून तळल्यासारखी वाटेल आणि आतमध्ये कच्चीच राहील. मंद गॅसवर आपल्याला ही करंजी चांगली अशी तांबूस रंगाची थोडीशी
तळून घ्यायची आहे। पाहू शकतात करंजीला काय भरपूर अशा लेयर्स आलेल्या आहेत, कारण काय मस्त करंजी इथं आपली तळत आलेली आहे, पाहू शकतात। तर तुम्हाला पाहूनच म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्या करंजीला किती पडदे सुटलेले आहेत, किती लेयर्स आलेले आहेत, आहे की नाही आपली खारीला सुद्धा ही करंजी, आपली पुडाची करंजी मागे टाकेल, एवढी ही आपली लेयरदार करंजी इथं पुडाची करंजी तयार झालेली आहे। तर पाहू शकतात बघा, काय पडदे सुटलेले आहेत, मोजता येणार नाहीत एवढ्या लेयर्स इथं सुटलेल्या आहेत। आणि इथे एक सिक्रेट टिप्स आणखी फॉलो करायची आहे। चाळणीमध्ये करंज्या काढायच्या आणि करंज्याची जी आपण दुमडलेला भाग आहे, तर अशा करंज्या उभ्या करून ठेवायच्या या चाळणीमध्ये, कारण याच्यामध्ये तेल राहतं, मग जे काही जास्तीचं तेल आहे ते नितळलं जातं। आता इथं आपल्या पूर्ण बघा करंज्या तळून झालेल्या आहेत। तर काय मस्त अशा खुसखुशीत आणि भरपूर अशा लेयरदार इथं आपल्या पुडाच्या करंज्या तळून झालेल्या आहेत। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर बाय बाय सर्वांना।